संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडच्या आजारपणाचा आरोग्य विभागाला ताप झाल्याचं दिसतंय. कराडच्या आजारपणात केलेल्या उपचारांबाबत आता चौकशी करण्यात येतेय. राज्य आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर लातूर उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक उपसंचालकांच्या 2 सदस्यीय पथकानं बीड दौरा करून चौकशी केली. या प्रकरणात चौकशी सुरू झाली अगदी तेव्हापासून वाल्मिक कराडनं विविध सोयी मागितल्या. सुरुवातीला स्लीप ॲपनिया आजारासाठी मशीन वापरण्याची परवानगी मागितली. त्यानंतर डोळ्यांना संसर्ग झाला आणि त्यावर उपचार करण्यात आले. पुन्हा सर्दी ताप होता. त्यानंतर 22 जानेवारी रोजी वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली. त्याला कारागृहात नेलं. मात्र तेव्हाच मध्यरात्री 1 वाजता पोटदुखीचा त्रास होत असल्यानं जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. डॉक्टर संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार मूत्रमार्गाला संसर्ग झाला होता, तर आतड्यांनाही संसर्ग होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. या काळात त्याच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. लातूर आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉक्टर अर्चना भोसले यांनी सहाय्यक उपसंचालक डॉक्टर संजय ढगे व शशिकांत देशपांडे यांचं पथक बीडमध्ये पाठवलं होतं. पथकानं चौकशी करून आजारपणात केलेल्या उपचारांची माहिती घेतली आणि काही कागदपत्र ताब्यात घेतली. तर आता या कागदपत्रांची पडताळणी करून एक अहवाल तयार करण्यात येईल आणि तो वरिष्ठांना दिला जाईल, असं डॉक्टर संजय ढगे यांनी सांगितलंय.